नमस्कार मित्रांनो, त्याच भाज्या खाऊन बोर झाला आहात ना? तर मग ही शेवभाजी नक्की ट्राय करा। सर्वात आधी कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून घेऊ। तेल गरम झाल्यावर सर्वात आधी त्यात हिंग टाकून घेऊया। नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून चांगले तडपून देऊया। आता 5-6 कढीपत्त्याची पाने आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा मस्त सोनेरी रंग येईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून परत एकदा चांगले परतून घेऊया। आता त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकला आहे आणि त्यानंतर टोमॅटो नरम होईपर्यंत मसाला आपण चांगला परतून घेऊया। आता तयार मसाल्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा लाल तिखट मसाला टाकलेला आहे। हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत। टाकलेले मसाले करपून जाऊ नये त्यासाठी याच्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालूया आणि मसाले परत एकदा चांगले परतून घेऊया। सर्व मिश्रण हे बघा एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपण कारळे आणि तिळाची पावडर घालूया। ही सर्वतः ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला। यामुळे भाजीला वेगळीच चव येते। सर्व मसाला तेल सुटस तोपर्यंत आपण चांगला परतून घेऊया। आता या तयार मसाल्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार आवश्यक तेवढं पाणी टाकून घेऊया। आता आपला शेवभाजीचा रस्सा तयार आहे। या रस्स्याला एक उकळी येऊन देऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया। इथे शेवभाजीसाठी मी काठी शेव घेतलेली आहे। आता ही काठी शेव आपण रस्सा भाजीत टाकून घेऊया। लक्षात ठेवा, आवश्यकतेनुसारच शेव टाका। शेव जास्त झाली तर ती सर्व रस्सा शोषून घेईल। आता भाजीला एक मस्त उकळी येऊन देऊ आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आपली शेवभाजी तयार झालेली आहे। तिला प्लेटमध्ये सर्व करूया। आपण ही रोटी, चपाती, पाव, ब्रेड या सुद्धा सोबत तुम्ही आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला ही शेवभाजीची रेसिपी कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।